वाल्मिक कराड यांचा सीडीआर तपासावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे। संदीप क्षीरसागर जे मागच्या काही दिवसापासून लोकात जाऊन बोलत होते, लोकांना तयार करत होते, कारण लोकांमध्ये एक आक्रोश होता, जो आक्रोश मांडण्याचं काम हे संदीप क्षीरसागर करत होते। भैया काय चालू आहे, म्हणजे तुम्ही आज बघताय मोर्चाच्या तयारीची आढावा घेताय, कशा प्रकारे याचं आयोजन करण्यात आलं? नाही, हे सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन ही माणुसकीच्या विषयावरती सर्वच, मी तर विरोधी बाकावरती, पण जे बाकीचे आमदार आहेत, सुरेश धसांना आहेत, प्रकाशदादा आहेत, नमिताताई मुंदडा आहेत, विजय पंडित आहेत, उलट भाजपचे अभिमन्यू पवारांनी सुद्धा ह्या माणुसकीच्या नात्यांनी सभागृहामध्ये हा विषय बोलले की एक चुकीची गोष्ट झालेली। हा काही राजकीय स्टंट नाही। एका कुटुंबावरती जर तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाला भेटलेले आहेत, त्यांच्या भाऊला भेटलेत, त्यांच्या मुलांना आपण भेटतो, काय त्यांची फक्त त्यांची एवढीच मागणी की आम्हाला न्याय भेटला पाहिजे। काल एक फोटो व्हायरल होतोय कालपासून सोशल मीडियामध्ये, मला तुम्ही तो बघितला असेल, तुम्ही त्या फोटो संदर्भातली कंप्लेंट केली आहे मी, ती फॉरेन्सिक लॅबला सुद्धा तो फोटो देऊन टाकलेला आहे। कधी दिलेला आहे? इलेक्शन झाल्यानंतर। अच्छा, हां, त्या काळातच दिलेला आहे। आता मी काहीतरी बोलू नाही या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळं एक तो ब्लॅकमेल करायचा प्रकार असतो ना, पण संदीप क्षीरसागर कुणाच्या बापाला बी घाबरत नाही, तुम्हाला सांगतो मी। हां, आजचा हा जो काही मोर्चा असेल, तो मोर्चा इशारा असेल? मी म्हणलं आपल्याला न्याय भेटेल। मी जरी विरोधी बाकावरती असलो तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अधिवेशनाचं सुरुवातच औचित्याच्या मुद्द्याहून त्या प्रश्नावरती मी तिथं मांडली आणि सरकारने दखल घेतली। हे बघा, काही गोष्टी मानाव्या लागतील आणि सगळे आमदार तिथं, म्हणजे भाजपचे आमदार बोलले, सगळेच आमदार तिथं बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी किंवा शिंदे साहेबाच्या जे काही मी त्यांना बोललो, त्यांनी जे काही वक्त सभागृहामध्ये झाले की चुकीचं झालं, त्यांनी मान्य केलं। इशारा असेल हा? हो, इशारा असणार। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।